मराठा आंदोलकांकडून सीएसएमटी स्टेशनमध्ये हुल्लडबाजी करण्यात आली होती। वेगवेगळे खेळ करण्यात आले आणि हुल्लडबाजी झाली, घोषणाबाजी झाली, डान्स सुरू होता। या सगळ्या आंदोलकांनी मोठा मनस्ताप मुंबईकरांना दिला। आज अजूनही मराठा बांधवांची गर्दी स्टेशनवर बघायला मिळते। आज दुपारी 4 वाजेपर्यंत स्टेशन परिसर आणि रस्त्यांचा भाग मोकळा करायचा आहे। फक्त आणि फक्त आझाद मैदानामध्येच आंदोलन करण्याची परवानगी दिली गेलेली आहे। काल सुनावणी जी झाली त्यात कोर्टाने स्पष्ट केलंय की सरकारने आज दुपारी 4 वाजेपर्यंत म्हणजे यंत्रणांनी आज दुपारी 4 वाजेपर्यंत स्टेशन परिसर आणि स्टेशनच्या समोरचा महापालिकेच्या समोरचा जो रस्त्यांचा परिसर आहे तो सगळा रिकामा करायचा आहे आणि फक्त आंदोलक हे आझाद मैदानामध्येच थांबतील याची काळजी घ्यायची आहे, याची खबरदारी घ्यायची आहे। अन्यथा जी योग्य कारवाई आहे ती करा असं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। कोर्टाच्या आदेशाचं पालन कसं केलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर आंदोलकांचीही ही जबाबदारी आहे की कोर्टाने सांगितलंय ते मानणं, पण तरी सुद्धा स्टेशन परिसरामध्ये आजही गर्दी बघायला मिळते। घोषणाबाजी त्यांची सुरूच आहे। सीएसएमटी स्टेशन परिसरातली ही दृश्य आपण दाखवतोय। अजूनही स्टेशन परिसरामध्ये मराठा आंदोलकांची गर्दी आहे। खरं तर कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की सीएसएमटी स्थानकावर अजिबात गर्दी करायची नाही, घोषणाबाजी करायची नाही, वाहतूक बंद पडेल असं काहीही कृत्य करायचं नाही। तेच सेम रस्त्यांवर सुद्धा महापालिकेच्या समोर सीएसएमटीच्या समोरचे जे रस्ते जाम केलेले आहेत ते आधी मोकळे करा असं कोर्टाने उच्च न्यायालयाला सांगितलं। आमचे प्रतिनिधी सीएसएमटी स्थानकावर उपस्थित आहेत, कृष्णा औटी, त्यांच्याशी बोलूया। कृष्णा, समोर काय चित्र दिसतंय सीएसएमटीचं? काल तर भयानक गर्दी होती सीएसएमटी स्थानकावर आणि काल घोषणाबाजी, वेगवेगळे खेळ खेळणं, गाडी खेळणं, पिपाण्या वाजवणं हे सगळं सुरू होतं। आज काय चित्र आहे? नक्कीच आपण पाहू शकतो काल जे आहे सीएसएमटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अगदी मानवी रेल्वे जी आहे ती बनवली जात होती आणि ती पिपाणी वाजून चालवली जात होती आणि त्याचबरोबर अगदी रेल्वेच्या रुळावरती उतरून जे आहे ते घोषणा देखील दिल्या जात होत्या आणि जी मोटरमन जी रेल्वे असते ती मोटरमनच्या कॅबिनमध्ये जाऊन देखील एक मराठा लाख मराठाचा जो बॅनर जो आहे तो देखील लावण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात होता। आणि त्याचबरोबर आज मोठ्या प्रमाणात जे आहे पुन्हा एकदा आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की मराठा आंदोलक देखील जे आहे ते आत्ता सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उपस्थित आहे, घोषणा दिल्या जात आहे। आणि सर्वत्र पाहायला गेलं तर आज मुंबईत मोठ्या प्रमाणे जे आहे ते मुंबईकर आपल्या कामावरती जाण्यासाठी, ऑफिसेसला जाण्यासाठी देखील निघालेला आहे। 8:30 वाजले असले तरी मोठ्या संख्येने मुंबईकर जे आहे ते आपल्या ऑफिसेसला जाण्यासाठी निघतात। प्रशासकीय असेल किंवा शासकीय सर्वच ऑफिसेस जे आहे ते या सीएसएमटीच्या परिसरात भागात जे आहे ते मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात। खाजगी ऑफिसेस देखील मोठ्या संख्येने या सर्व सीएसएमटी परिसरात असेल या सर्वच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याचबरोबर आज पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील जे आहे ते या सीएसएमटी परिसरात जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। काल जो प्रकार घडला होता, सर्व मराठा आंदोलक जे अगदी रेल्वे रुळावरती उतरले होते, त्याचबरोबर मानवी रेल्वे कबड्डी खेळत होते, खो खो खेळत होते, आपण दृश्यांमध्ये पाहिलं की मानवी रेल्वे बाहून पिपाण्या देखील वाजवत होते, त्यामुळे देखील मुंबईकरांना कुठेतरी अडथळा निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळाला। आज पुन्हा एकदा जे आहे ते मराठा आंदोलक जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि घोषणा देखील जे आहे ते दिल्या जात आहे पोलिसांना। आणि त्याचबरोबर जे प्रामुख्याने नाश्त्यासाठी नाश्ता दिला जात होता तो देखील मुंबईकरांना मराठा आंदोलकांकडून देण्यात येत आहे, वाटप करण्यात येत आहे। प्रत्येक मुंबईकर अगदी रेल्वेतून उतरल्यानंतर त्यांना प्रामुख्याने स्वतः जाऊन जे आहे ते नाश्ता दिला जात आहे। आणि त्याचबरोबर मुंबईकर मोठ्या संख्येने आता पुन्हा एकदा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे टर्मिनसकडे वळताना आणि त्याचबरोबर आपल्या ऑफिसेसला कामावरती जाण्यासाठी जे आहे ते निघालेलं आहे। आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी आज कालपासूनच जे आहे ते पाण्याचं सेवन करणं देखील पाणी देखील सुद्धा घेत नाहीये आज। आणि
त्यामुळे कुठेतरी मराठा आंदोलक देखील जे आहे ते आक्रमक भूमिका आपल्याला घेताना पाहायला मिळतात। अगदी आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर ते CSMT परिसराच्या बाजूला जे पोल लावण्यात आलेले आहे, लाईटीचे पोल लावण्यात आलेले आहेत, त्याच्यावरती देखील मराठा आंदोलक त्या पोलवरती चढून भगवा झेंडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा देखील जे आहे ते प्रत्येक पोलवरती आपल्याला दृश्यांमध्ये पाहू शकतो की पोलवरती लावण्यात आलेले आहे। त्याचबरोबर या CSMT परिसरात जे आहे माध्यमकर्मीयांना देखील जे आहे ते पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे की तुम्ही याच संपूर्ण परिसरात कव्हरेज करू नका, असं देखील जे आहे ते पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। मराठा आंदोलक देखील जे आहेत याच ठिकाणी घोषणाबाजी या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करताना आपल्याला पाहायला मिळतात। कुठेतरी मुंबईकरांना पुन्हा एकदा नाहक त्रासाला जे आहे ते सामोरे जावे लागू नये, कुठेतरी अडचणी निर्माण होऊ नये म्हणून देखील जे आहे ते पोलिसांची सतर्कता जी आहे ती बाळगताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण देखील आपली काळजी घ्या, गर्दी प्रचंड आहे आणि आता ती वाढतच जाणार आहे। त्यामुळे CSMT परिसरामध्ये आमचे स्थानक, आमचे खंदे शिलेदार मराठा आंदोलनाच्या बातम्या देत आहेत। मराठा आंदोलकांना त्रास होतोय ह्या सुद्धा बातम्या आम्ही देतोय, पण त्याच वेळेला आपल्या आंदोलनाकरता, आपल्या मागणीकरता दुसऱ्या कुणाला त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं सुद्धा नितांत गरजेचं आहे। आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सुमित, जसं मी म्हटलं की गर्दी, तुम्ही पण सांगत होतात की गर्दी आता वाढायला लागेल। खरं तर CSMT परिसर आणि CSMT स्थानक आज दुपारी 4 पर्यंत रिकामं करायचं आहे, पण आपल्या समोर सुमित काय चित्र आहे? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरचे दृश्य, पोलिसांनी समोरचा मार्ग आता सुरू केलाय, जिथून मंत्रालयाच्या दिशेने जाणारी वाहनं आहेत आणि मंत्रालयाकडून जे मार्गावर जाणारी वाहनं म्हणजेच पूर्व द्रुतगती मार्गावर जाणारी वाहनं, हा मार्ग एक मानवी साखळी तयार केली आहे पोलिसांनी आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी बॅरिगेटिंग केलंय, कुंपण केलेलं आहे आणि यातून मार्ग खुला केलाय वाहनांच्या वाहतुकीसाठी। दुसरा मार्ग आहे माझ्या शेजारी असलेला मुंबई महानगरपालिका मार्ग, जो मेट्रो सिनेमापर्यंत जातो आणि तिथून पुढे गिरगावकडे जातो। तो मार्ग मात्र या चौकापासून ते मेट्रो सिनेमाच्या चौकापर्यंत पूर्णपणे बंद आहे, तिथून पुढे जाता येत नाहीये, कारण ही सगळी वाहनं मराठा बांधवांची इथे थांबवलेली आहेत। कारण यामधून अन्न येत आहे, लोकांना अन्न वाटप करण्यासाठी अन्न जे येत आहे ते इथेच याच मार्गावर वाहनं सगळी पार्क केली जातात, तिथेच खाणं पिणं सगळं राहणं, आंघोळ करणं याच मार्गावर सगळं सुरू आहे। दुपारपर्यंतचे निर्देश आहेत, दुपारपर्यंत मार्ग पूर्णपणे सुस्थितीत करावेत किंवा कोर्टानं तशा सूचना केलेल्या आहेत, त्याचं पालन करताना पोलीस कदाचित दिसतात की पोलिसांकडून त्याची तयारी केली जाते। त्यामुळे पोलिसांनी एक मार्ग आतापर्यंत मोकळा केलेला आहे, आता दुसरा मार्ग देखील मोकळा करणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे। मात्र पोलिसांनी त्यांची संख्या वाढवलेली आहे, वेगवेगळ्या तुकड्या इथे तैनात करण्यात आलेल्या आहेत, राज्य राखीव पोलीस दल असेल किंवा इतर देखील सगळ्या पोलिसांच्या तुकड्या इथे तैनात करण्यात आलेल्या आहेत। रॅपिड ऍक्शन फोर्स जी केंद्र सरकारची फोर्स आहे ती देखील इथे थोड्या वेळामध्ये येणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे हा मार्ग आता मोकळा होणार का हे पाहणं महत्वाचं असेल। पण दुसऱ्या बाजूला मराठा बांधव आता हळूहळू पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झालेली आहे। ही गर्दी जसा दिवस पुढे ढकलत जातो, पुढे येत जातो, तसा सूर्य उगवल्यानंतर आणखी वाढत जाते, कारण बरेच मराठा बांधव हे आपापल्या नातेवाईकांकडे किंवा मुंबईत इतर ठिकाणी राहायला जातात रात्री आणि दिवस उजाडला की पुन्हा मुंबईकडे प्रस्थान करतात। त्यामुळे ही गर्दी आता वाढते आणि वाढली तरी इथेच थांबते, इथेच विसावते की आझाद मैदानाच्या आत जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आणि कृष्णा आवटी हे दोघंही CSMT स्थानक परिसरामधून आपल्याला अधिक माहिती देत आहेत। स्थानकामध्ये